दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील वेतन द्या, प्रलंबित महागाई भत्ता आणि त्यातला फरक द्या, तसंच वाढीव घरभाडं भत्ता आणि फरकाची मागणीही करण्यात आली आहे। 4,849 कोटींमधील शिल्लक रकमेचं वाटप करण्यात यावं। मूळ वेतनात सरसकट 5,000 देण्याची मागणी करण्यात आली आहे, तर खासगीकरण बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान आज दिवसभरात 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 59 आगार पूर्णतः बंद होते। 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती, तर 115 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती। एसटीच्या संपाचा कुणाकुणाला फटका बसलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 59 आगार पूर्णतः बंद होते, 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरळीत सुरू होती, तर 115 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत होती। 22,389 फेऱ्यांपैकी 11,943 फेऱ्या रद्द करण्यात आल्या। याचाच अर्थ 50% वाहतूक बंद होती। 14 ते 15 कोटींच्या महसुलाचं त्यामुळेच नुकसान झालंय। दरम्यान ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कामगारांनी सुरू केलेला संप आता बेकायदेशीर आहे असं मत औद्योगिक न्यायालयानं व्यक्त केलंय। तसंच संपात सहभागी झालेल्या संघटना आणि कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत। जे कर्मचारी इतरांना कामावर जाण्यापासून रोखतायत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। इकडे एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर सरकार ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालंय। गरजेनुसार कर्मचारी नेमण्यासाठी ही सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत। करार पद्धतीनं का होईना मात्र चालक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात येते। त्यामुळे सरकार ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर गरजेनुसार कर्मचारी नेमण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। आणि एकीकडे एसटी कामगार संघटनेनं संपाची हाक दिली असली तरी पुण्यात मात्र एसटी संपात फूट पडली आहे। स्वारगेट आगारातनं एसटी बस बाहेर पडली। संपामुळे सकाळच्या सत्रात प्रवाशांना याचा फटका बसला, मात्र संध्याकाळच्या सत्रात एसटी सेवा सुरळीत सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। कोकण, ठाणे, मुंबई आणि इतर भागांमध्ये बसेस रवाना होत आहेत।